जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। कोडोलीचा मंडल अधिकारी सह तिघे जण लाचलुचपतच्या जाळ्यात। कोडोलीतील मंडल अधिकारी अरुण भानुदास माळगे फंटर मार्फत 2000 रुपयाची लाच घेताना लाचलुचपत विभागाने बुधवारी रंगेहात पकडले। या प्रकरणी माळगे सह फंटर योगेश यशवंत गावडे राहणार कोडोली व सुशांत सुभाष चौगले राहणार शहापूर यांच्या विरुद्ध कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। या प्रकरणी तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। याबाबत माहिती अशी की कोडोली तालुका पन्हाळा येथील एका शेतकऱ्याची शेतजमीन नावावर करण्याकरिता पन्हाळा येथे 10 जानेवारी रोजी पन्हाळा येथील रजिस्टर कार्यालयात बक्षीसपत्र दस्तावेज केला होता। हा दस्तावेज पुढील कारवाईसाठी कोडोली येथे मंडल अधिकारी कार्यालयात आला होता। मंडल अधिकारी यांचा फंटर गावडे याने तक्रारदार यांना मंगळवारी 11 रोजी कार्यालयात बोलावून घेतले। तक्रारदार बऱ्याच वेळा कार्यालयात थांबूनही माळगे भेटू न शकल्याने ते निघून गेले। पुन्हा पंटर गावडे याने तक्रारदार यांना फोन करून शेतजमीन सातबारा पत्रकी नोंद करण्यासाठी मंडल अधिकारी यांना 2500 रुपये द्यावे लागतील असे सांगितले। चर्चेअंती 2000 रुपयाचा व्यवहार ठरला। बुधवारी सायंकाळी 5च्या सुमारास मंडल अधिकारी कार्यालयातच पंटरकडे 2000 रुपये देताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले। या प्रकरणी मंडल अधिकारी माळगे व पंटर योगेश गावडे व चौगले यांच्या विरोधात कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बापू साळुंखे, सुनील घोसाळकर, सचिन पाटील, संदीप पवार, गजानन कुराडे यांनी काम पाहिले। न्यूज चॅनल नेटवर्क सह जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।